तर आता वाजले संध्याकाळचे जवळजवळ 4-4:30. सकाळपासून माझी तब्येत खूप खराब होती. रात्रीच ताप वगैरे आला होता, तेव्हापासूनच तब्येत खूप खराब झाली आणि सकाळी अजिबात उठायची इच्छा नव्हती. उशिरा उठले त्यामुळे मग काम वगैरे आवरायला पण उशीर झाला. आता सकाळची सगळी कामं आवरली गेली आहे. म्हटलं चला आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. आणि जेवण पण नाही केलंय अजून सकाळपासून. सकाळी चिप्स वगैरे खाल्ले होते. यांना उपवास होता म्हणून त्यांच्यासाठी बटाट्याची भाजी केली होती. आपण शेंगदाण्याचं झिरका आणि त्यात बटाटा टाकतो त्या टाईप. तर त्यांनी ते खाल्लं होतं आणि चला आता आपण बटाट्याची भाजी आहे ती सकाळची ती खाऊ. कारण की काही करायची इच्छा पण नाहीये. अजून पण थोडासा विकनेस वाटतोय आणि चक्कर वगैरे येते. तर चला आपण जेवण वगैरे करू. सगळे नक्की जेवायला या. जेवायला काही बनवलेलं नाही, सकाळचंच आहे. बटाट्याची भाजी तुम्ही करत असता का? या टाईपची भाजी आहे बघा, या टाईपची आम्ही उपवासाला वगैरे करत असतो. तिची पण बरीच तब्येत खराब आहे. अजून काही तिला फरक नाही पडला. तिला जुलाब वगैरे होते तर तिला आता औषध वगैरे देते आणि तिला गंध लावायला पण खूप आवडतं. तर तुम्हाला दाखवते ती किती कशी रिॲक्ट करते. औषध पण ती ना खूप म्हणजे स्वतःच्या इच्छेने पिते, अशी जबरदस्ती वगैरे नाही पाजावं लागत. तिला औषध प्यायला आवडतं. तर थांबा मी तुम्हाला दाखवते ती कशी औषध वगैरे घेते. औषध प्यायचे तुला? असं असं फिरवायचं. द्या. औषध आवडतं का तुला? किती प्यायचं? एवढं पिणार आहे? पाय खाली. आ छान छान. कमान आईकडं द्या. थँक्यू. इथं बसा. ये इकडे बसायला. बप्पा लावायचा आहे बाळाला. छान छान. आम्ही अक्का अण्णाकडे जाणार आहे, तुला यायचंय? चला आता जेवण वगैरे झालेलं आहे. कालचे कपड्यांच्या घड्या घालायच्या पण बाकी होत्या, ते सगळे कपडे काढून आणले आणि त्यांच्या घड्या वगैरे घालून घेते आता सगळ्या. म्हणजे मग पुढचे कपडे वगैरे सुकायला बरं होऊन जातं. आता कपडे वगैरे सगळे सुकायला घालून झाले. हिला थोड्या वेळ झोपी लावते. तिला औषध वगैरे पाजले. थोड्या वेळ झोपी लावते म्हणजे तिची पण तब्येत थोडी बरी होईल आणि मग मी माझं जे बाकीचं काम आहे ते सगळं आवरून घेईन. बाय म्हण. बाय. हा ड्रेस मी प्रेग्नन्सीच्या आधी घेतला होता आणि त्यानंतर प्रेग्नन्सी डिलिव्हरीमध्ये घातलाच नव्हता. आता घातला आहे जवळजवळ 2 वर्षानंतर. आणि आता तुम्हाला यायला लागलाय तर मला कमेंट करून नक्की सांगा का हा ड्रेस छान दिसतोय की नाही दिसत. तुला बाय कर. चल झोपायचं ना? झोपायचं आहे ना तुला? झोपायचं आहे बाळाला माझ्या. काय झालं? चिंगुडी राहिली बाहेर. जा घेऊन ये. जा घेऊन ये. जा घेऊन ये. आण लवकर. आण 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 आण. चल चल आतमध्ये चल. चल पटकन. चला 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 चला. ते पण घ्यायचं, सगळे घ्यायचं. बाहेर जेवढं टाकलं होतं ना तेवढं सगळं आतमध्ये घ्यायचं. आता आणलं. समोर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, खूप जास्त धूळ येते म्हणून मग दरवाजा शक्यतो बंदच ठेवत असते. बाल्कनीचा खिडक्या पण सगळ्या बंदच ठेवाव्या लागत्या. तिला झोपी लावून मी पण थोड्या वेळ झोपले होते आणि उठलोय. आज 1 तास झालाय उठून. तिला मस्त दूध वगैरे गरम करून दिलं. देवाचा दिवा पण लावलाय आणि दोन्ही कडे पण छान दिवाबत्ती झालेली आहे, तुळशीला पण आणि देवाला पण. आता मी त्यांच्यासाठी साबुदाण्याचं आणि बटाट्याचं थालीपीठ बनवायला घेतलेलं आहे. थोडक्यात रेसिपी तुम्हाला पण दाखवते. आईची ओढणी दे ना. हे बघा, आईची ओढणी दे. श्रावू शेंगदाण्याचं झिरकं बनवलं इकडं आणि इथं बटाटे उकडायला घातले. बटाटे छान उकडून झालेत. आता बटाटे उकडून घेतले आणि आता 2-3 मिरच्या, मीठ आणि शेंगदाणे. तुम्ही कच्चे पण घेऊ शकता, भाजलेले पण घेऊ शकता. हे मिक्सरमध्ये टाकून मस्त बारीक करून घ्यायचे. ह्या टाईप बारीक करून घ्यायचे. खूप जास्त बारीक नाही करायचे, असे मीडियम बारीक करून घ्यायचं. हा साबुदाणा मी रात्रीच भिजायला घातला होता, तो पण मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आपल्याला त्यामध्ये टाकण्यासाठी. ह्या टाईप बारीक होत होतो बघा, असा बारीक करून घ्यायचा. एकदम मऊ होऊन जातो.
यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही साबुदाणा बारीक वगैरे करताना. आता कढईमध्ये आपण बारीक केलेला साबुदाणा, बटाटे किसलेले आणि जी मिरची काढली होती ती सगळी घेतली आहे. ते मस्त छान मळून त्याचे गोळे वगैरे बनवून घेतले मी. आणि आधी मी पाटावरती डायरेक्ट लाटलं होतं तेव्हा ते चिकटलं होतं मागच्या वेळेस, म्हणून मी आता कागदाचा वापर केला. त्याच्यावर ते छान लाटून घ्यायचं, कागदावरती टाकून थोडंसं तेल किंवा तूप लावून तुम्ही जे वापरता ते, आणि मस्त छान भाजून घ्यायचं. खूप छान लागतं ते टेस्टला. आणि पुढं बघा तुम्ही किती छान झालेले, दोन्ही बाजून एकदम कमी गॅसवर म्हणा किंवा फुल गॅसवर एकदम छान भाजून घ्यायचं. आणि हे शेंगदाण्याच्या झिरक्यासोबत खायला खरंच खूप छान लागतं. काय ग शाऊ, कशाला आणला? नाही मारू, बाळ येते, बाळाला नाही मारू. काय बोलते याची लँग्वेज तर आम्हाला समजत नाही. तुम्हाला जर समजत असली तर मला नक्की कमेंट करून सांगा का ती काय बोलती. ते पण आले आता ऑफिसवरून आणि येताना आमच्यासाठी मस्त दोघींसाठी पाणीपुरी आणली. त्यांना तर उपवास आहे आज एकादशी म्हणून, पण मला उपवास नाही म्हणून त्यांनी पाणीपुरी घेऊन आलेले. आणि ती पाणीपुरी पिल्लू पण खूप आवडीने खाते. म्हणजे तिला पुरी वगैरे नाही देत, पण त्याच्यावरची भेळ तिला आवडते. आणि ते सांगतायत की एक मुलाने फुगा गिळला आणि त्याचा मृत्यू झाला आहे, तर फुगा वगैरे लहान मुलांना देत नाही जाऊ. तेच मला ते सांगत होते आणि मी त्यांच्याशी बोलत होते की कुठला मुलगा होता वगैरे काय. त्यानंतर मस्त असं जेवण करायला बसलो आम्ही. हे बघा किती छान दिसतंय आपले छान छान थालीपीठ केलेले आहे. आणि तुम्हाला जर लागत असेल तर या टाईपचं तुम्ही करू शकता. पत्या ह्या दोघांची मात्र मस्त मस्ती चालू होती. ते तिला मिठाचं देत नव्हते, तिला मिठाची डबी पाहिजे होती आणि ते तिला देत नव्हते. चला यांची मस्ती अशीच चालू राहणार आहे. आपण भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटूया आणखीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.